स्वीकृत नगरसेवकांचे महत्त्व. ज्या अनुभवी व्यक्तींना निवडणुकीच्या राजकारणात पडायचे नसते पण त्यांच्या ज्ञानाचा शहराला फायदा होऊ शकतो, अशा लोकांसाठी ही तरतूद आहे. स्वीकृत नगरसेवकांची संख्या महानगरपालिका आणि नगरपरिषदेत वेगळी वेगळी असते. महानगरपालिका एकूण निवडून आलेल्या नगरसेवकांच्या 5% जास्त नसावी किंवा जास्तीत जास्त 5 सदस्य, यापैकी जे कमी असेल ते. नगरपरिषद नगरपरिषदेच्या श्रेणीनुसार म्हणजे अ, ब, क ही संख्या ठरलेली असते. साधारणपणे 5 पर्यंत सदस्य स्वीकृत केले जातात. स्वीकृत नगरसेवकांसाठी पात्रता आणि निकष. प्रत्येक व्यक्ती स्वीकृत नगरसेवक होऊ शकत नाही. त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि नगरपरिषद अधिनियमात काही अटी आहेत. अनुभव. संबंधित व्यक्तीला नगरपालिका प्रशासन, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण किंवा समाज कल्याण क्षेत्रातील गाढा अनुभव असावा. कायदेशीर अट. ती व्यक्ती संबंधित शहराच्या मतदार यादीत असावी. स्वीकृत नगरसेवकांची निवड कशी केली जाते? ही प्रक्रिया लोकशाही पद्धतीने पार पडते. संख्याबळानुसार जागांचे वाटप. राजकीय पक्षांना त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळाच्या प्रमाणात स्वीकृत जागा मिळतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या पक्षाचे 50% नगरसेवक असतील तर 5 स्वीकृत जागांपैकी निम्म्या जागा त्यांना मिळतील. नामनिर्देशन. संबंधित राजकीय पक्ष आपल्या कोट्यातून पात्र उमेदवारांची नावे महानगरपालिका आयुक्त किंवा मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करतात. या नामनिर्देशन पत्रांची छाननी कशी केली जाते हे पाहूयात. प्रशासन त्या उमेदवारांच्या कागदपत्रांची आणि पात्रतेची तपासणी करते. महापालिकेच्या किंवा नगर परिषदेच्या विशेष सभेत या नावांची अधिकृत घोषणा केली जाते. स्वीकृत नगरसेवकांचे अधिकार आणि कर्तव्ये. स्वीकृत नगरसेवकांना इतर नगरसेवकांप्रमाणेच सर्व अधिकार असतात. चर्चेत सहभाग, विकास कामांवर बोलणे. अपवाद. त्यांना महापौर किंवा उपमहापौर निवडीच्या वेळी मतदान करण्याचा अधिकार नसतो. शहराच्या नियोजनात तज्ज्ञांचा सहभाग वाढवणे हा यामागचा मूळ उद्देश आहे. राजकीय पक्षांनी केवळ कार्यकर्त्यांचे पुनर्वसन न करता खरोखरच्या तज्ज्ञांना संधी दिली तर शहराचा कायापालट होऊ शकतो. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की हे नगरसेवक केवळ राजकीय सोयीसाठी नियुक्त केले जातात, पण जर खरोखरच विषयातील तज्ज्ञ होक या पदावर आले तर आपल्या शहराचा विकास अधिक तांत्रिक आणि नियोजनबद्ध पद्धतीने होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? शहरातील स्वीकृत नगरसेवक खरोखरच तज्ज्ञ आहेत की हे केवळ राजकीय पुनर्वसन आहे? तुमची मते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.